सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित पालक वर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आज विद्यार्थी संसदेचं उद्घाटन झालं हे मी जाहीर करतो आणि आजचा दुसरा कार्यक्रम गुणवंताचा सत्कार तो आपण करूयात. पण प्रश्न असा आहे की गुणवंत कोण? ज्याला बक्षीस मिळतं तो गुणवंत की तुम्ही प्रत्येक जण गुणवंत आहात? त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की परमेश्वराने ज्यावेळी जन्म दिला, प्रत्येक व्यक्तीला आपण त्या परमात्म्याची मुलं आहोत. तर परमात्मा जर इतका गुणवान आहे तर आपल्यात गुण नसतील असं होऊ शकतं का? परंतु आपले गुण आपण ओळखत नाही आणि ते गुण जोपासण्यासाठी आपण कधी प्रयत्न करत नाही. मग प्रश्न असा येतो की काय गुण आहे आपल्यात हे कोणी ओळखायचं? कारण निसर्गाकडे जर बघितलं तर तिथे कुठे स्पर्धा नाही. आंब्याच्या झाडाला आंबाच येईल, बाभळीच्या झाडाला काटे येतील, पेरूचं झाड असेल तर पेरूच येईल. निसर्गातला पोपट बोलत असेल तर पोपटाची बोली वेगळी असेल, कावळा वेगळा बोलेल, चिमणी वेगळी बोलेल, त्यांच्यात कुठेही स्पर्धा पण नाही. मग ही स्पर्धा गुणवंत होऊन आपल्याच आयुष्यात ही स्पर्धा काय येते? आपण स्पर्धेच्या जगात आहोत असं शिक्षण जर चालू असेल तर या शिक्षणामधून खरा मनुष्य घडतो का? माणसाला माणूस म्हणून घडवण्यासाठी ही शिक्षण व्यवस्था आहे. या शिक्षण व्यवस्थेतून हा छोटा बालक ज्यावेळी ज्याची पहिली शाळा त्याच्या कुटुंबात आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न आहे. तुम्ही शाळेत येताना खरं खरं सांगायचं, हा तुमच्या आईबाबांचे पाय पडून कोण येतं? हात वर करा. एक, तू इकडे, तू इकडे. काय नाव तुझं? राहुल. याच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा. आता तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे की इतक्या शेकडो विद्यार्थ्यामध्ये आपल्या इतक्या संख्येतून एक विद्यार्थी फक्त आईबाबांचे दर्शन घेऊन शाळेत येतो. ही चांगली गोष्ट आहे की लज्जास्पद आहे? मग लज्जा कोणी करायची? मग ही लज्जा काढून टाकायची असेल तर आजपासून काही संकल्प घेऊ शकतो का आपण? काय घेणार? आईबाबांचे दर्शन घेऊन याल का? त्याचं कारण असं आहे, तुम्हाला पुंडलिकाची गोष्ट माहिती आहे का? पुंडलिक, बरं सांगा कोणाला माहिती आहे? या इकडे. नाही माहिती? आणि हो लावून जर तुम्ही आयुष्याचं असं चालू केलं तर तुम्ही कधीही पुढे जाणार नाही. जे माहिती नाही, जे माहिती आहे, स्वतःचे दुर्गुण ओळखून त्यामध्ये पुढे जाणं हे शिक्षण आहे. जे आई वडील जन्माला घालतात, जे आई वडील तुमच्या शाळेची फीस भरण्यासाठी राबतात, जे आई वडील स्वतः फाटका सदरा घालतील पण माझ्या मुलाला चांगला ड्रेस हवा याची व्यवस्था करतील, आई जी सकाळी उठते तुमच्यासाठी डब्बा तयार करते, तुमचे सॉक्स कुठे पडलेले, बूट कुठे पडलेले हे सगळं तयार करून सुंदर करून माझं लेकरू हे शाळेत जात आहे, हे मोठं होईल त्याच्यासाठी प्रयत्न करते, आणि तुम्ही त्या आईबाबांचे दर्शन पण घेत नाही. मग तुम्ही काय शिकताय? आणि मी सर्व शिक्षकांना हा प्रश्न विचारतो की तुम्ही काय शिकवताय? हे जे धडे शिकवणं आहे या धड्यामध्ये
कदाचित तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करत असाल, परंतु जर इथे माणूस घडत नसेल तर मी म्हणतो हे संस्थेचं आणि शाळेचं अपयश आहे. इथे माणूस घडला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी उद्या आल्यानंतर वर्ग शिक्षकाचं काम आहे पहिल्यांदा आल्यानंतर त्यांना विचारावं, आणि वर्ग शिक्षकांनाही त्यांचे आई वडील असतील तर त्यांचे पाय पडून यावं. कारण मुलं फक्त सांगण्याने ऐकत नाही, मुलं तुमच्या कृतीतून शिकत असतात. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि याच्यातून जर माणूस घडत नसेल तर अशा कितीही विद्यार्थी संसदा केल्या, कितीही गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार केले, दरवर्षी पावसाळा येतो तसं दरवर्षी भाषणं होतील, पण आपल्यात काही बदल होणार नाही. पुंडलिक हा त्याचे आई वडील, परंतु तो आई वडिलांची सेवा काही करायचा नाही, उलट त्यांचा तिरस्कार करायचा, त्यांना चिडायचा. त्याचं लग्न झालं तर बायकोचं ऐकायला लागला. मग शेवटी आई वडील कंटाळून गावातून काही लोक दर्शनाला निघाले, म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दोघं सुखात राहा, आम्ही आता देवदर्शनासाठी निघतो. आई वडील निघाले तर पुंडलिकाची बायको त्याला म्हणते, म्हातारीकडे सोनं नाणं बरंच आहे म्हणे, हे गाठोडं कुठे यात्रेत कोणाला देऊन टाकेल, त्यापेक्षा आपणही जाऊ. तर पुंडलिकाच्या घरासमोर एक घोडा उभा असतो. वडील विचारतात, बाळा हा घोडा कुठून आणला? माझ्या सासऱ्यांनी दिला मला. तर लग्न झाल्यावर सासू सासरे आई वडिलांपेक्षा मोठे होतात, आणि म्हणे तू किती दिवस सासऱ्यांच्याकडनं गेला? मग शेवटी आई वडील पायी तीर्थयात्रेला यांनी सांगितलं आम्ही पण येतो. नवरा बायको घोड्यावर आणि आई बाबा पायी चालू आहे, आणि यात्रा सुरू झाली. यात्रा यांची जसे जसे देव नमस्कार करत करत एके ठिकाणी गेली, आणि एका मोठ्या साधूच्या आश्रमामध्ये त्यांनी मुक्काम केला, दर्शन केलं. पण पुंडलिक त्याचं काही या देवात, गंगेत, यमुनेत काही कुठेही लक्ष नाही. पण त्याला रात्री काही झोप येत नव्हती. तर तेवढ्यात त्याने बघितलं आश्रमामध्ये 3 अतिशय सुंदर तरुणी येत होत्या. यांनी हळूच खिडकी उघडून बघितलं तर त्या 3 तरुणी आल्या. त्यांनी तो पूर्ण आश्रम सकाळच्या वेळी स्वच्छ केला, झाडू मारली, पाण्याने स्वच्छ केला, आणि त्या गुरूंचे दर्शन करून निघायला लागल्या. तर जाताना बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर इतकं तेज, त्यांचे मळके कपडे साडी सगळं बदलून व्यवस्थित तयार होऊन त्यांच्या चेहऱ्याचं तेज पुंडलिक बघतच राहिला की ही काय भानगड आहे. या 2-3 तरुणी येतात, तो पुन्हा इतक्या सुंदर होऊन जातात, कपडे बदलून जातात, हे कोण आहे? पहिल्या दिवशी हा विचारतच गेला, पण त्यांनी एक मुक्काम वाढवला की आज या तरुणी आल्या की आपण यांना विचार. पुन्हा त्या सकाळच्या वेळी 3 तरुणी आल्या. सकाळी 4च्या दरम्यान त्यांनी पुन्हा साफसफाई केली, स्वच्छ कपडे घालून जायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघून पुंडलिक मध्येच वाटेवर थांबला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला की तुम्ही कोण आहात म्हणे, आणि इतक्या सकाळी तुम्ही येऊन इथं काय करता? आणि येताना मळकी कपडे असतात, मळकी साडी असते, आणि जाताना अतिशय सुंदर. तर त्यांनी हसत सांगितलं की मी गंगा आहे म्हणे, ही यमुना आहे आणि ही सरस्वती आहे. लोक गंगेत येऊन त्यांचे पाप धुतात म्हणे, त्याच्यामुळे आमचे कपडे मळके होतात, आणि म्हणून आम्ही ह्या आश्रमात येऊन सेवा करतो. तर गुरूंच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा स्वच्छ होऊन हे मळके कपडे आमचे निघून जातात, आणि पुन्हा जे कोणी येतील त्यांच्यासाठी आम्ही स्वच्छ पाणी तयार ठेवून त्यांच्या ते काय गंगेत डुबकी लावतील, काय करतील, तसं आम्ही हे सगळं करतो. त्यात यमुना म्हणते, पुंडलिका एकदा तुम्ही डुबकी मारून घे. पुंडलिक म्हणतो मी जर पापच काही केलं नाही तर मी कशाची डुबकी मारू? अरे म्हणे सगळ्यात मोठा पापी तर तू आहे. असं बघताच पुंडलिक जरा म्हणायची माझ्या हातून असं काय पाप घडलं? अरे म्हणे जो आई वडिलांचा तिरस्कार करतो, आई वडिलांची सेवा करत नाही, या माणसाला सगळ्यात मोठं पापी असं आपल्या संत साहित्यातच सांगितलेलं आहे.
तर तू एकदा आंघोळ करून घे आणि नंतर तुला जर काही बुद्धी आली तर आईवडिलांची सेवा कर. पुंडलिकाला कळलं ते की मी आईवडिलांच्या सोबत काही नीट वागत नाही. त्यांनी आंघोळ केली, निघत झालं आणि पुंडलिकाने आल्यानंतर आईवडिलांची सेवा सुरू केली. आईवडिलांनाही खूप बरं वाटायला लागलं की माझ्या मुलात इतका फरक कसा पडला. ते परमेश्वराला धन्यवाद द्यायला लागले. पुंडलिकाचं बघून पुंडलिकाची बायकोसुद्धा आईवडिलांची सेवा करायला लागली. आणि ही सेवा करत असताना पुंडलिक आईवडिलांचे पाय दाबतोय तेवढ्या पांडुरंग विठोबा, पांडुरंग ओळखता ना, कुठे आहे पंढरीनाथ, कुठे आहे पंढरपूर, ज्याच्या वारीला आपण सगळं जातो. हा इतका चांगला भक्त आईवडिलांची सेवा करतो म्हणून पुंडलिकाच्या दारी येऊन उभा राहिला की अरे पुंडलिका, तुला भेटायला मी स्वतः आलो, तुझी भक्ती इतकी मोठी आहे की तू आईवडिलांची सेवा करतो. तर पुंडलिकाने एक वीट उचलली, बाजूला ठेवली आणि देवाला सांगितलं की तू इथे थांब, मी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करतो, त्यांचे कपडे बदलतो, त्यांना जेव खाऊ घालतो आणि नंतर तुझ्याशी बोलेल. तर अशा ह्या पुंडलिकाच्या गोष्टीतून आपल्याला काय साधना मिळते, काय शिकायला मिळतं, काय शिकायला मिळालं? जोरात बोला. मग होईल का सुरुवात आहे? आणि ह्या पुंडलिकाची भक्ती इतकी, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर हे शिक्षण तर तुम्ही काहीही घ्याल, परंतु जोपर्यंत आई वडिलांचे आशीर्वाद पाठीशी नाही तुम्हाला मोठं होणं जरा अवघडच आहे. आणि मोठं होणं म्हणजे काय असतं? शेवटी आपल्या आईबाबांची सेवा करा, आपल्या जवळपास कोणी शेजारी असेल, तो अडचणीत असेल त्याची मदत करा. आणि कोणी जितके आपले इथे संत एकनाथ महाराज आहे, संत ज्ञानेश्वर आहे, संत तुकाराम आहे, यांनी कोणती शाळा आणि कोणती विद्यापीठं शिकली, परंतु आज शेकडो वर्ष झाली तरी 16 वर्षाचा ज्ञाना जगाच्यासाठी पसायदान मागतो आणि देवाला प्रार्थना करतो की देवा सगळ्यांचं आता विश्वात्मके देवे, सर्व विश्वांच्यासाठी कल्याण मागणारा असे आपले संत आहेत. आणि या संतांचं आधी पुंडलिक वरदा हारी विठ्ठल, म्हणजे भक्ताचं नाव आधी आणि विठ्ठलाचं नाव नंतर. इतकी जर भक्ती श्रेष्ठ असेल, इतकी जर आईवडिलांची सेवा श्रेष्ठ असेल, तर मला वाटतं की स्वतःच्या स्वार्थासाठी ही सेवा तुम्ही करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला अभ्यास कसा पटापट येतो. आईवडिलांचा एक हात जर तुमच्या पाठीवरनं फिरला ना, आणि तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकांना, तुमच्या वर्ग शिक्षकांना यांना हा निरोप द्या की सरांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही पाय पडून आलो, आईची सेवा करून आलो, आणि या सगळ्या सेवेतून तुम्हाला जे शिक्षणाची उभारी येईल, तुम्हाला जे शिक्षण भेटेल, या शिक्षणातून खरा एक गुणवंत विद्यार्थी घडेल आणि अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायला आपल्या शाळेला आवडेल आणि या समाजाची पण प्रगती होईल. असे किती उदाहरण आहे. हे तुम्ही तुमच्या आयुष्यातून छोट्या छोट्या गोष्टीतून जे अशिक्षित लोक आहे या सिलेबसमध्ये बहिणाबाई चौधरींची काही कविता आहे का आता सध्या मराठीतून? मराठीचे सर कोण आहे? मराठीचे सर कोण आहे? मराठी बहिणाबाई चौधरींची कविता आहे का पूर्ण? 5वी ते शेवटपर्यंत नाही. 5वी 6वी 7वी कोण आहे मराठी? नाही. तर मी शिक्षकांना सुद्धा विनंती करेल की एखादी बहिणाबाई चौधरींची कविता पाठ्यक्रमाच्या बाहेर जरी असेल तर जरा शिकवाही. त्याच्यातून एक अनाडी बाई किती सुंदर काव्य करू शकते याच्यासाठी शिक्षणाची किती गरज आहे आणि किती नाही. कारण की तुमच्यात जर भावना असतील, तुमच्यात जर संवेदना असतील, तुमच्यात जर लोकांच्याबद्दलची तळमळ असेल तर खरं शिक्षण तर तुम्ही घडेल. मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील यांच्याकडनं मिळवणं हे झालं पाठ्यक्रमाचं शिक्षण.
पण या पाठ्यक्रमाच्या व्यतिरिक्त सुद्धा जीवनाचं शिक्षण जर मिळालं तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपण गुणवंत होऊ आणि आपल्याला स्वतःच्या प्रगतीसाठी कधीही कुणावर अवलंबून राहू नये. त्याचं कारण असं आहे की जो माणूस कुणावरही अवलंबून राहिला आणि तक्रार करत राहिला, बऱ्याच मुलांना इंग्रजी विषय कसा जातो? अवघड आहे, अवघड आहे का? हा, तर काही त्याच्यात काळजी करायची गरज नाही. ज्या भाषेत तुम्हाला समजतं त्या भाषेतून समजावून घ्या. कारण शेवटी ज्यावेळी इंग्रज 150 वर्ष राज्य करून आपल्या देशातून गेले त्यावेळी त्यांनी या शिक्षण व्यवस्थेचे 2 खंड करून टाकले. यांच्या काळामध्ये फक्त 13% लोक शिक्षित होते, 13%. 87% लोक अशिक्षित होते. आणि इंग्रज यायच्या आधी ज्यावेळी ही ईस्ट इंडिया कंपनी वगैरे करत होती आणि त्यांनी, ॲनी बेझंट ह्या लेखिका आहेत, यांनी लिहिलं आहे की त्यांनी इंग्रजांनी भारतातल्या सगळ्या खेड्यापाड्यातून पर्टिक्युलरली पश्चिम बंगालमध्ये आपली लोकं पाठवली. कशासाठी? तर हे बघून या की भारतामध्ये शाळा किती आहेत. तर इंग्रज यायच्या आधी आपल्या देशामध्ये 400 घरांच्या 400 व्यक्तींच्या मागे एक शाळा होती. इतका आपला देश हा प्रचंड अतिशय अभिमानास्पद पहिल्यापासून शिक्षित आहे. इथला माणूस अनुभवाने मोठा झालेला आहे. इथला माणूस काळ्या मातीत राबतो, त्याला कळतं की काळ्या मातीची गरज काय. उच्च शिक्षण घेण्याच्या नादात इंग्रजी फाड बोलता येतं असं समजून माणूस माणसातून निघून गेला. आणि खरी परिस्थिती अशी आहे की आपल्या देशात जे अशिक्षित आहे, ज्याला आपण अशिक्षित म्हणतो कारण ते शाळेत आले नाही, त्यांचे आईवडील सुखात आहे, घरात आहे. जे सुशिक्षित आहे त्यांच्या आईवडिलांना वृद्धाश्रम झालेली आहे. असं जर शिक्षण भेटत असेल तर या शिक्षणातून आपण काय कमवतो? आज वर्तमानपत्रातून बातम्या येतात की आई वारली. परवाची एक गोष्ट, 3 बहिणी 3 मुली व्हिडिओ चॅटवर अंत्यसंस्कार बघतायत, कुणाला वेळ नाही घ्यायला. अशा भावना मरून येऊ नका. जर तुम्हाला चांगला माणूस व्हायचा असेल, चांगलं जगायचं असेल, चांगला मनुष्य व्हायचा असेल. कारण एकाने एक प्रश्न विचारला एका विद्यार्थ्याला, काय करतोय? शाळा शिकतोय. आत्ता कोणत्या वर्गात आहे? 8वीत आहे. पुढे काय करायचं माहीत नाही, अजून तर खूप वेळ आहे. 10वी झालं, कॉलेजमध्ये आहे. आता काय करतो? मी कॉलेजमध्ये. पुढं काय करायचं? बघू, आणखी तर बराच वेळ आहे. कॉलेजचं 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षानंतर पुन्हा विचारलं, आता थोडंसं चेहरा जरा काळवंडाला लागला. बघू, काहीतरी करावं तर लागेलच ना. आता झालं कॉलेज झाल्यानंतर कसं बसं लग्न लागलं. आता लागलं कशी भाकर कमवायची, कसं घराचं पोट भरायचं. आणि आता या गृहस्थाला विचारलं की पुढची काय आहे? पाहू, आता देव देईन तसं राहू. याच्यासाठी शिक्षण आहे का? शिक्षणात तुमची योजना तयार पाहिजे की मला शिकायचं कशासाठी. आणि तुम्ही जोपर्यंत स्वप्न बघत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मोठे होऊ शकत नाही. अशी चालढकल करण्यामध्ये जर आयुष्य घालवायचं असेल तर त्यापेक्षा शाळेत न येता आईवडिलांना मदत करा, शेतामध्ये काम करा, त्यांचे कष्ट हलके करा. परंतु जर शाळेत यायचं असेल तर तुमच्यासमोर ध्येय पाहिजे. आज मी शाळेत जाईल, हा जो पाठ आहे तो सगळ्यांचा गुरुजींच्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यानुसार माझ्या वर्गातल्या मित्रांना मैत्रिणींना मदत करण्याची भावना, काहीतरी नवीन शिकण्याची भावना. आणि शिक्षकाला जरी विचारलं की तुम्ही काय करता, मी तर शिकवतो ना. ही काही उत्तर आहे का? शिकवतो हे प्रोफेशनलिझम, पगारासाठी शिकवणं आणि पोटतिडकीनं शिकवणं याच्यात फरक आहे. आजही मला माझे गुरु आणि मंचावरच्या बऱ्याच जणांना दीक्षित सर आठवत असतील, सोनार सर आठवत असतील, आर्वीकर सर आठवत असतील. हे हाडाचे शिक्षक जे आहेत की चेला गुड के गुड
गुड़ के गुड़ रह गया चेला शक्कर बन गया. हे गुरुची इच्छा अशी असते की माझ्यापेक्षा माझा शिष्य मोठा व्हावा आणि त्याच्यासाठी फक्त अभ्यासक्रमच नाही हो. तुम्ही पोटतिडकीनं तुम्हाला आज शासनातर्फे बऱ्यापैकी पगार आहे, पोटपाणी आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, परंतु शेवटी जन्मात येऊन पोट भरणं इतकाच उद्देश असूच शकत नाही. कुणी भरतं? एक मुकी जनावर सुद्धा उपाशी राहत नाही, परमेश्वरला ती काळजी आहे. मग तुमची काळजी त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे की मला जो व्यवसाय मिळाला असेल त्याचं सोनं करण्याची संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं मी सोनं करीन तरच त्या परमेश्वराला मला तोंड दाखवता येईल. त्याकरता तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना, जे पालक असतील त्यांना, शिक्षकांना, शिक्षिकेंना इतकीच नम्र विनंती की तुमच्यात खूप खूप पोटेन्शियल आहे, याला जरा वाढवा आणि स्वतःचं समाधान करण्यासाठी, इतरांच्यासाठी म्हणून नाही. ज्यावेळी माणूस म्हणतो की मी हे करतो त्यावेळी देव हसतो. देव दोन वेळा हसतो. कधी एक आई आपल्या बाळाला घेऊन डॉक्टरकडे जाते आणि डॉक्टर बाळाला तपासून म्हणतो की मी याला वाचवतो. दुसऱ्यांदा दोन भाऊ जमिनीच्या वादावरनं बांध घालतात, मध्ये रेख मारतात, इकडे तू आणि इकडे तू. देव हसतो, सगळी जमीन माझी नाही रेखा मारतात. देव म्हणतो वाचवणारा किंवा संपवणारा मी आणि डॉक्टर म्हणतो मी याला वाचवतो. यापेक्षा आपलं अस्तित्व हे परमेश्वर सेवेकरता आहे आणि ही परमेश्वर सेवा म्हणजे प्रत्येक मनुष्याची सेवा ती ज्या कोणत्या प्रकारे करता येत असेल ती करावी आणि मोठे गुणवंत व्हावे हीच अपेक्षा ठेवून माझे दोन शब्द संपतो.